वृषभ राशी 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीया हा फक्त शुभ दिवस नाही तर जीवनात कायम टिकणाऱ्या गोष्टींची सुरुवात करणारा क्षण आहे. आणि वृषभ राशी जी आधीपासूनच स्थिरता, संपन्नता आणि धैर्याचं प्रतीक आहे, त्यांच्यासाठी 2026 मधला हा दिवस जणू ब्रह्मांडाने खास राखून ठेवलेली सुवर्ण संधी आहे. वृषभ राशीच्या लोकांचं आयुष्य बाहेरून नेहमी शांत दिसतं, पण या अक्षय तृतीयेपासून तुमच्या आयुष्यात अदृश्य पातळीवर मोठी हालचाल सुरू होणार आहे. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या हलायला लागतील. जिथे स्थिरता होती तिथे आता वाढ दिसेल. जणू काही ब्रह्मांड म्हणते, तू वाट पाहिली आहेस, आता फळ घेण्याची वेळ आली आहे. वृषभ राशीचे लोक खूप मेहनती आणि संयमी असतात, पण त्यांना लगेच फळ मिळत नाही. पण या दिवशी जुने प्रयत्न अचानक यशात बदलतील. अडकलेले पैसे मिळू शकतात. एखादं काम जे खूप दिवसांपासून थांबलं होतं ते पूर्ण होईल. ही आहे अक्षय फळ देणारी ऊर्जा. हा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ. नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. सोनं, चांदी किंवा स्थिर मालमत्ता खरेदी केल्यास दीर्घकाळ फायदा होईल. वृषभ राशीला स्थिरता आवडते आणि या दिवशी ब्रह्मांड तुम्हाला स्थिर, वाढणारी संपत्ती देण्याचा संकेत देतंय. तुमचं यश अचानक नाही, पण खूप मजबूत असेल. या दिवशी नवीन प्रोजेक्ट सुरू करा. व्यवसायात नवीन दिशा घ्या. नोकरीत काही बदलाचा विचार करा, कारण तुमचं प्रत्येक पाऊल आता अक्षय म्हणजे कायम टिकणारा असेल. नातेसंबंध, खरं नाते ओळखण्याचा क्षण. या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव होईल, माझ्यासाठी खरंच कोण आहे. काही नाती अधिक मजबूत होतील, काही नाती आपोआप दूर जातील. पण घाबरू नका, कारण ब्रह्मांड फक्त खरे आणि टिकणारं नातं तुमच्यासमोर ठेवतंय. वृषभ राशीचे लोक शांत असतात आणि या दिवशी हीच शांतता तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. ध्यान, प्रार्थना केल्यास मन खूप स्थिर होईल. तुम्हाला आतून एक कॉन्फिडन्स जाणवेल. जणू काही तुमचं मन सांगतंय, मी तयार आहे, आता काहीतरी मोठं घडणार. या दिवशी तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळतील. एखादी गोष्ट वारंवार दिसेल, एखादं वाक्य किंवा वारंवार मनात राहणं, अचानक एखाद्या व्यक्तीची भेट. हे सगळं योगायोग नाही, हे आहे ब्रह्मांडाचं सबटल गायडन्स. वृषभ राशीचे लोक कधी कधी खूप अटॅच होतात, पण या दिवशी काही गोष्टी सोडून द्या. जुन्या विचारांपासून मोकळं व्हा, कारण जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा नवीन गोष्टी येतात. वृषभ राशीच्या लोकांनो, 19 एप्रिल 2026 हा दिवस तुमच्यासाठी फक्त शुभ नाही, तर तुमच्या आयुष्याला स्थिरतेतून समृद्धीकडे नेणारा टर्निंग पॉइंट आहे. तुमची मेहनत जागी होत आहे. तुमचं नशीब हळूहळू उघडत आहे आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी कायमचं तयार करत आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, धीर ठेवा, विश्वास ठेवा आणि योग्य वेळी पाऊल उचला, कारण या अक्षय तृतीयेपासून तुमचं आयुष्य होणार आहे स्थिर, समृद्ध आणि अक्षय. वृषभ राशी, कधी कधी आयुष्यात सगळं शांत असतं. ना मोठा आवाज, ना मोठा बदल, पण त्या शांततेच्या मागे काहीतरी खूप मोठं घडत असतं. वृषभ राशी, 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीया हा दिवस तुमच्यासाठी तसाच आहे. बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसेल, पण आतून तुमचं नशीब, तुमचं कर्म आणि तुमचं भविष्य हळूहळू एक नवीन आकार घेत आहे. वृषभ राशी म्हणजे स्थिरता, संयम आणि विश्वास. तुम्ही पटकन बदलणारे नाही, पण जेव्हा बदलता ते कायमचं बदलता. या अक्षय तृतीयेपासून ब्रह्मांड तुमच्यासाठी एक सायलेंट प्लॅन सुरू करते. अचानक काही गोष्टी तुमच्या बाजूने वळतील. ज्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या होत्या त्या परत तुमच्याकडे येतील. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जाणवेल की मी योग्य मार्गावर आहे. वृषभ राशीचे लोक कधीच शॉर्टकट घेत नाहीत. तुम्ही मेहनत करता, थांबता आणि पुन्हा प्रयत्न करता. पण कधी कधी वाटतं, माझंच का थांबतंय? कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी योग्य वेळ पाहत असतं आणि आता ती वेळ आली आहे. जुन्या मेहनतीचं फळ दिसायला लागेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. ज्याने तुम्हाला कमी लेखलं तेच लोक आता तुमचं कौतुक करतील. हा क्षण आहे तुमचं कर्म अक्षय होण्याचा. पैसा फक्त येणार नाही, टिकणारही आहे. वृषभ राशीला पैसा आवडतो, पण त्याहून जास्त आवडते सुरक्षितता. या दिवशी अचानक एखादा आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडू शकतो. जुने पैसे परत मिळू शकतात. हा पैसा फक्त येणार नाही, तो टिकणार आहे, कारण अक्षय तृतीया म्हणजे न संपणारी समृद्धी. तुमचं यश कधीच इन्स्टंट नसतं, पण ते खूप स्ट्रॉंग असतं. या दिवशी एखादी छोटी सुरुवात करा. नवीन आयडिया इम्प्लिमेंट करा. एखादं रिस्क घ्या, पण विचार करून, कारण आज टाकलेलं छोटं पाऊल उद्या मोठं साम्राज्य बनवू शकतं. नाती खरे आणि कायमचे. या दिवशी तुम्हाला एक सत्य समजेल, कोण माझ्यासाठी खरंच उभा आहे.
काही लोक तुमच्या जवळ येतील, काही लोक आपोआप दूर जातील, पण लक्षात ठेवा, जे राहतील तेच तुमचं खरं कुटुंब असेल. मनाची शांतता तुमची खरी ताकद असेल. वृषभ राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची शांतता, आणि या दिवशी तुम्हाला आतून एक वेगळी शांतता जाणवेल. मनातले प्रश्न हळूहळू क्लिअर होतील. जणू काही तुमचं मन सांगतंय, थांब, सगळं योग्य वेळेत होणार आहे. दैवी संकेत जे फक्त तुम्हालाच दिसतील. या दिवशी काही गोष्टी रिपीटेड दिसतील. एखादं वाक्य, एखादी व्यक्ती, एखादी सिच्युएशन, हे सगळं इग्नोर करू नका, कारण हीच ती भाषा आहे ज्यातून ब्रह्मांड तुमच्याशी बोलतंय. वृषभ राशीचे लोक कधी कधी खूप घट्ट पकडून ठेवतात, पण या दिवशी जे तुमच्यासाठी नाही ते सोडा. जुन्या गोष्टींना विसरून जा, कारण रिकामं केल्यावरच नवीन भरता येतं. वृषभ राशी, ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी आवाजात नाही तर शांततेत येणारी क्रांती आहे. तुमचं नशीब हळूहळू बदलते, तुमचं कर्म फळ देते आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी कायमचं घडवतंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, धीर ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि संकेत ओळखा, कारण या 19 एप्रिलपासून तुमचं आयुष्य होणार आहे शांत, स्थिर, पण आतून खूप शक्तिशाली आणि अक्षय. वृषभ राशी, कधी असा विचार केलाय का की आपण जे आयुष्य जगतोय ते खरंच आपलं आहे का, की आपण फक्त परिस्थितीप्रमाणे जगत आलो आहे? ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी पैशासाठी नाही, तुमच्या नात्यांसाठीही नाही. हा दिवस आहे तुम्ही कोण आहात हे खऱ्या अर्थाने ओळखण्याचा. वृषभ राशीचे लोक बाहेरून खूप स्ट्रॉंग आणि स्टेबल दिसतात, पण आतमध्ये अनेक वेळा प्रश्न असतात. मी खरंच काय करू शकतो? माझी खरी क्षमता काय आहे? मी अजून काही मोठं करू शकतो का? या दिवशी अचानक तुमच्यात एक जाणीव जागी होईल, मी जिथे आहे त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी माझ्यासाठी आहे. तुम्हाला स्थिरता आवडते, सेम रुटीन, सेम पीपल, सेम लाईफ, पण अक्षय तृतीया तुम्हाला एक मेसेज देईल, तू खूप सेफ खेळतोयस, आता थोडं पुढे जा. नवीन स्किल शिकण्याचा विचार येईल, काहीतरी वेगळी करण्याची इच्छा होईल, किंवा आतून एक आवाज येईल, चेंज कर. हा आवाज इग्नोर करू नका. हीच तुमच्या आयुष्याची टर्निंग पॉइंट असू शकते. या दिवशी तुमचं थिंकिंग बदलायला सुरुवात होईल. आधी जे अशक्य वाटत होतं ते शक्य वाटायला लागेल. तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने पाहायला लागेल, आणि हेच सगळ्यात मोठं बदल आहे, कारण जेव्हा विचार बदलतो तेव्हाच आयुष्य बदलतं. तुमच्यात काहीतरी खास आहे, पण तुम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही. या दिवशी तुम्हाला तुमची एक नवीन ताकद दिसेल. एखादी स्किल अचानक लक्षात येईल, किंवा कोणीतरी तुम्हाला सांगेल तुझ्यात हे टॅलेंट आहे, आणि इथूनच सुरू होईल तुमचा खरा प्रवास. स्वतःवर प्रेम सगळ्यात मोठं आकर्षण. वृषभ राशीचे लोक इतरांसाठी खूप करतात, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात. पण या दिवशी तुम्हाला जाणवेल, मी स्वतःसाठी काय केलं. स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःला व्हॅल्यू द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला मान देता तेव्हा जग तुम्हाला मान देतं. या दिवशी तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायची इच्छा होईल. ते काहीही असू शकतं, नवीन काम, यूट्यूब चॅनल, बिझनेस आयडियाज, किंवा स्वतःवर काम करणं. मोठं काही करण्याची गरज नाही, फक्त एक छोटं पाऊल टाका, कारण अक्षय तृतीया म्हणजे जे सुरू होईल ते वाढतच जाईल. वृषभ राशी, भीती सोडल्यावरच तुम्ही जिंकाल. तुम्हाला एक गोष्ट अडवते, भीती. लोक काय म्हणतील, मी फेल झालो तर. पण या दिवशी ब्रह्मांड तुम्हाला सांगते, भीतीच्या पलीकडेच तुझं खरं आयुष्य आहे. वृषभ राशी, ही अक्षय तृतीया तुमचं नशीब बदलण्यासाठी नाही तर तुमची ओळख बदलण्यासाठी आले आहे. तुमच्यात एक वेगळीच ताकद आहे, एक वेगळीच ओळख आहे, आणि एक वेगळं आयुष्य तुमची वाट पाहत आहे. फक्त एक निर्णय घ्या, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, कारण या 19 एप्रिलपासून तुम्ही फक्त जगणार नाही, तुम्ही तुमचं खरं आयुष्य तयार करणार आहात.